प्रेम सगळं काही विसरायला लावणारी भावना. तिचं एक हाय येतं आणि आपलं लक्ष वळतं. आईबाबा म्हणतात अभ्यास कर. आपण म्हणतो थोडं वेळ आहे अजून. ती चॅट करत आहे. पण दिवस जातात, महिने जातात. ती पुढे जाते आणि आपण मागेच राहतो. आई रोज जेवण करून वाट बघते, मुलगा अभ्यास करतोय का. वडील रात्रंदिवस काम करतात फक्त आपल्यासाठी. आणि आपण डेटवर जातो, स्टोरी टाकतो आणि प्रेमाचं स्वप्न बघतो. पण एक दिवस येतो जेव्हा आईच्या डोळ्यात प्रश्न असतो, बाळा, तुला यशाचं स्वप्न नव्हतं का रे? आज ही वेळ आहे. आई अजून तुझी वाट बघते. वडील अजूनही तुला माझा अभिमान म्हणायचं स्वप्न बघतात. तू अजून उठू शकतोस, पण स्वतःला विसरून नाही. जग बदलायचं असेल तर आधी स्वतः तयार हो. प्रेरणादायक उदाहरण. तू एकटाच नाहीयेस असा. एक अक्षय कुमार. अगदी वेटर म्हणून काम केलं. पहिलं प्रेम यशस्वी नव्हतं, पण स्वतःवर प्रेम ठेवलं. आज बघ, करोडपती, फिटनेस आयकॉन, लाखोंचा आदर्श. 2. सुधा मूर्ती. प्रेम, संघर्ष आणि त्यात स्वतःला सिद्ध केलं. इन्फोसिस सारख्या कंपनीचं बळ बनल्या. कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहिल्या नाहीत. संघर्षातून बाहेर पडलेले खरे नायक. तू रडलास, पण काही बदललं का? आज उठ, कारण तुझं स्वप्न झोपलं आहे त्याला जागं कर. ती परत येईल का माहीत नाही, पण तुझं यश नक्कीच येईल जर तू आज सुरुवात केलीस तर. आईसाठी, वडिलांसाठी आणि सर्वात आधी स्वतःसाठी. जगाला दाखव, मी प्रेमात हरलो नाही. मी परिस्थितीतून उभा राहिलो.